सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर मेष रास पराक्रमी, धाडसी, आत्मविश्वासी, धडाडी, बाणेदारपणा हे सर्व आपल्याला मेष राशीमध्ये बघायला मिळतं. मेष राशीचा मुळातच स्वभाव हा उसळणारं चैतन्य, कुठल्याही वयात तारुण्य असलेली, ओसंडून वाहणारा उत्साह, मनगटात कायम खमकापणा असलेली ही मेष रास यांच्यात कायम हुकुमशाही, आक्रमकपणा नेहमीच असतो. कुणाचं चुकीचं ऐकून घेण्याची स्वभावातच यांच्या नाही. कधीच कुणाचं चुकीचं ऐकून घेत नाही. एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तर त्या व्यक्तीसाठी जीव ओवाळून टाकणारी ही मेष रास असते. एखाद्या कामात लक्ष घातले तर ते काम पूर्ण जिद्दीने पूर्ण यशस्वी करून दाखवण्याची यांची सवयच आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने यांचा मुळातच स्वभाव तापट, कडक आहे. आपल्या सगळ्या माणसांसाठी भरपूर करता, पण थोडंसं बोलून दाखवता आणि सर्व केलेल्या गोष्टी त्यांच्या वाया जातात. त्या गोष्टींवर पाणी फिरतं. यांच्या फटकळ बोलण्यामुळे बोलूनच सगळं घालवता. मेष रास कुणावरही पटकन विश्वास ठेवणारी रास आहे. या व्यक्तींचा काही वेळा गैरफायदा सुद्धा लोक घेतात. म्हणून मेष राशीच्या लोकांनी कधी पण पटकन कोणावर विश्वास ठेवू नका. आधी अंदाज घेत जा आणि मग कुणावर पण विश्वास ठेवा. स्वतःची काळजी न करता इतरांसाठी कायम तत्पर राहतात. सेवेसाठी, कुणाच्या पण सेवेसाठी रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, कुणाच्या पण सेवेत ते तत्पर राहतात. अशी ही मेष राशीची व्यक्ती असते. दुसऱ्यांची संकटे ही स्वतःवर ओढवून घेणारी ही मेष रास असते. या मेष राशीच्या व्यक्तींना हा ऑगस्ट महिना कसा जाईल तर सांगते ऐका. या ऑगस्ट महिन्यात तुमच्या कुटुंबात सुख, शांती नांदणार आहे. महादेवांची भरपूर तुमच्यावर कृपा राहणार आहे. तुमची कुलदेवी तुमच्यावर या महिन्यात अतिशय प्रसन्न राहणार आहे. तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाता आलं तर या वर्षात ऑगस्ट महिन्यात पाऊस पाणी पाहून मग आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जा, किंवा या वर्षात तुम्हाला वर्ष संपायच्या आत जर कुलदेवीच्या दर्शनाला जाता आलं नक्की जा. कौटुंबिक पातळीवर हा महिना अतिशय आनंदी राहील. तुमच्यासाठी तुमच्या भावा बहिणींमध्ये प्रेमळ नातं टिकून राहील. तुमच्या सुख दुःखात कायम तुमच्यासाठी ते धावून येतील. या ऑगस्ट महिन्यात मेष राशीला उत्पन्न वाढ, धनलाभाचे चांगले योग जुळून आलेले आहेत. पण तुम्हाला अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, नाही तर आलं आणि गेलं असं व्हायला नको. म्हणून खर्च जरा जपून करा. ऑगस्ट महिन्यात असे काही ग्रहमान तयार होत आहे, यामुळे तुम्ही पैशाची बचत सुद्धा कराल. या महिन्यात मान सन्मान, कीर्ती मिळणारा हा महिना तुमच्यासाठी आनंदाचा आहे. पती पत्नीच्या नात्यात गोडावा निर्माण करणारा हा महिना आनंददायी आहे. व्यावसायिकांना किंवा नोकरीदारांना भरपूर नफा फायदा होईल. नवीन व्यवसायासाठी हा महिना तसा चांगला आहे, शुभ आहे. विद्यार्थ्यांना या महिन्यात प्रयत्न जास्तीच करावे लागणार आहे. या महिन्यात तुम्हाला थोडेसे प्रवासाचे योग जुळून आलेले आहे. म्हणून थोडासा प्रवाससुद्धा या महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींना किंवा त्यांच्या घरातील व्यक्तींना सुद्धा मेष राशीमुळे, या व्यक्तींमुळे थोडासा प्रवाससुद्धा घडणार आहे. मेष राशीच्या लोकांना जर कुटुंबात, नोकरीत, व्यवसायात किंवा इतर अडचणी, समस्या असतील तुम्हाला, आणि असतातच मेष राशीच्या लोकांना कुठून ना कुठून समस्या येतच राहतात, तर काय करायचं. श्रावण महिना सुरू आहे. दर शनिवारी पिंपळाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दर शनिवारी हा उपाय करा. 4-5 शनिवार नक्की हा उपाय करा, 4 शनिवार तरी. यामुळे मेष राशीच्या लोकांना आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होतील आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. कुठंही पाऊल टाकाल तुम्हाला यश मात्र मिळणार आहे. पण पिंपळ पूजन करायला चुकू नका. दर शनिवारी पिंपळाखाली दिवा लावायचा आहे आणि हनुमानाच्या मंदिरात सुद्धा जय श्रीराम बोलून एक दिवा, पंती, मातीची पंती जरूर लावा. किंवा तुम्हाला कणकेचा दिवा करता आला तर एक कणकेचा दिवा घ्या, त्यात तेल टाका, मोहरीचं किंवा तिळाचं, आणि तो दिवा सकाळी किंवा संध्याकाळी हनुमानाच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जय श्रीराम मनापासून बोला आणि तो दिवा लावा. प्रत्येक कामात यश मिळेल. कुटुंबात सुख सौभाग्य येईल. तुमच्या मेष राशीच्या व्यक्तींनी रोज सकाळी मेडिटेशन करावं. यामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. मनाला शांतता मिळेल. रागीटपणा कमी होण्यास खूप मदत मिळेल.
कायम शांत राहत जा, धैर्य ठेवा, कुणालाच लगेच प्रतिसाद देत जाऊ नका, त्याचा तुम्हालाच त्रास होतो. या महिन्यात कोणतेही कठीण काम आपल्या परिश्रमाने पार पाडाल तुम्ही. भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास हवा. मोठ्यांशी बोलताना वादविवाद होणार नाही. या महिन्यात नक्की काळजी घ्यायची आहे. या गोष्टी टाळायच्या आहे. त्यांच्याशी समजूतदारपणे, घरातल्या मोठ्यांशी किंवा बाहेरील मोठ्यांशी समजूतदारपणेच बोलायचं आहे. रागीटपणा दाखवू नका, नाहीतर तुमचं काम बिघडू शकतं. घरातील काही समस्या असतील तर दर शनिवारी पिंपळाचे पूजन करा आणि त्यातल्या त्यात सर्व कुटुंबाने, तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाने सुद्धा दर सोमवारी शिवशंकरांचे पूजन करायचे आहे. प्रत्येक सोमवारी मंदिरात जा किंवा घरात शिवशंकरांचे पूजन अवश्य करायचं आहे. मेष राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून आलेले आहे. समाजात त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे. कुटुंबात काही शुभ कामंसुद्धा या महिन्यात घडणार आहे. कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेताना, कुठली गोष्टीचा आस्वाद खाताना पिताना त्याचा अतिरेक होणार नाही. या महिन्यात नक्की काळजी घ्या, नाहीतर पोटाचे विकार उद्भवू शकतात. घरातील जवळच्या प्रिय व्यक्तींच्या मनाचा विचार करूनच कुठलाही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आधी सगळ्यांशी बोलून मग तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही कुठला निर्णय घेतला या महिन्यात, जवळची